उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दुपारच्या वेळी आवर्जून सगळेजण वाट बघायचे ती म्हणजे कुल्फीवालाची। उन्हाळ्याची सुट्टी आणि कुल्फी हे जणू काही एक समीकरणच बनून गेलेलं होतं। पूर्वी चाराण्या बाराण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फ्या मिळायच्या आणि ती कुल्फी खाण्याची एक वेगळीच मजा असायची। आपल्या भावा बहिणींसोबत एकत्र मिळून दुपारच्या उन्हामध्ये ही कुल्फी खाण्यास खरंच खूप मजा यायची। तर अशाच आपल्या ह्या जुन्या आठवणींना उजाळा देत आज आपण 4 प्रकारच्या कुल्फ्या बनवणार आहोत। ह्या 4 प्रकारच्या कुल्फ्या आहेत केसर, पिस्ता, काजू बदाम आणि अंजीर फ्लेवरच्या। ह्या कुल्फ्या आपण फक्त 3 साहित्य वापरून बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश। तर सर्वप्रथम मलाई कुल्फी बनवण्यासाठी इथे मी गॅस पेटवून घेतलेला आहे। गॅस पेटवून झाल्यावर आता ह्यावर मी एक पसरट कढई ठेवलेली आहे। इथे मी नॉनस्टिक कढईचा वापर केलेला आहे, जी जाड बुंद्याची आहे। तुम्ही नॉनस्टिक कढईच्या ऐवजी इतर कोणत्याही भांड्याचा वापर करू शकता। फक्त एवढंच की ते भांडं जे आहे ना ते जाड बुंद्याचं असावं, जेणेकरून जेव्हा आपण ह्यात दूध तापवू ना तर ते खाली लागलं जाणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे कोणतंही भांडं तुम्ही वापरत असाल ना ते पसरट असावं, जेणेकरून जेव्हा आपण चमच्याने दूध हलवू तर ते खाली पडलं जाणार नाही। अजून एक काळजी अशी घ्यायची आहे की तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता, जसं की नॉनस्टिकचं किंवा स्टीलचं, फक्त ॲल्युमिनियमचा भांड्याचा वापर करू नये। तर आता हे झालं दूध तापवण्यासाठी कोणतं भांडं वापरायचं ह्याबद्दलची माहिती। आता दुसरी गोष्ट म्हणजे कोणतं दूध वापरावं। तर ह्या ठिकाणी तुम्ही गाईचं दूध किंवा म्हशीच्या दुधाचा वापर करू शकता। गाईचं दूध जर वापरत असाल तर ते फुल टोन्ड असायला हवं आणि ह्या ठिकाणी मी 1 लिटर गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे। हे फुल टोन्ड मिल्क आहे। तुम्ही गाईच्या दुधाच्या ऐवजी म्हशीच्या दुधाचा सुद्धा वापर करून कुल्फी बनवू शकता। आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की गाईच्या दुधापासून बनवलेली कुल्फी आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या कुल्फीमध्ये काय फरक आहे। तर फरक असा काहीच नाही, फक्त एवढंच आहे की गाईच्या दुधापासून जेव्हा तुम्ही कुल्फी बनवत असाल ना तर 1 लिटर दुधामध्ये 4 कुल्फ्या बनतात आणि 1 लिटर म्हशीच्या दुधापासून तुम्ही 5 ते 6 कुल्फ्या बनवू शकता। तर ही झाली दुधाबद्दलची माहिती। जसं थंबनेल तुम्ही वाचला आहे, आपण ह्या ठिकाणी 4 प्रकारच्या कुल्फ्या बनवणार आहोत आणि त्या 4 प्रकारच्या कुल्फ्यामधला एक प्रकार आहे अंजीरचा। तर ह्यासाठी इथे मी 4 अंजीर घेतलेले आहेत। हे सुखे अंजीर आहेत आणि ह्यामध्ये अंजीर भिजेल इतकं असं पाणी टाकून आता आपण हे अंजीर अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहोत। त्यानंतर आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत। तर दुसरा प्रकार आहे काजू बदाम कुल्फी। तर ह्यासाठी सर्वप्रथम मी खलबत्ता स्वच्छ धुवून पुसून घेत आहे आणि आता ह्या खलबत्त्यामध्ये आपण काजू बदामाची पूड करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 मुठ्ठी काजू घेतलेला आहे आणि सोबतच 1 मुठ्ठी बदाम घेतलेला आहे। आता ह्या दोघांची आपण पूड करून घेणार आहोत। मी बारीक पूड करून वापरणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडी अशी जाड पूड सुद्धा करून ठेवू शकता, जेणेकरून खाताना काजू आणि बदामाचे चंक्स दाताखाली लागतील। आणि इथे आपली काजू बदामाची पूड सुद्धा तयार झालेली आहे आणि ती आपण साईडला ठेवून घेतली। त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की इथे आपण दूध कसं आणि किती तापवायचं आहे। तर सुरुवातीच्या 15 ते 20 मिनिटांसाठी दूध जे आहे ना ते स्लो गॅसवरच उकळून घ्यायचं आहे आणि चमच्याने ते सतत ढवळत राहायचं। तर ह्या ठिकाणी मी झाऱ्याचा वापर करून दूध सतत हलवत आहे, जेणेकरून दुधाची साय जी आहे ती पातळ होईल आणि दूध देखील आपलं खाली लागलं जाणार नाही। साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी हे सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे। मी जर गॅस समोर सतत उभं राहणार असाल ना तर तुम्ही गॅस फास्ट करून सुद्धा हे दूध हलवून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही गॅस स्लो करून हे दूध सतत हलवत राहायचं आहे। दूध आटत असताना तुम्ही बघू शकता की आपल्या ह्या कढईच्या बाजूने साय तयार झालेली आहे। तर ही साय दर 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही चमच्याच्या सहाय्याने खरवडून घ्यायची आहे, जेणेकरून कुल्फी छान दाणेदार लागते। तर ह्या ठिकाणी आपण पसरट भांडं वापरल्यामुळे ना दूध पटापट आटलं जातंय। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपलं हे दूध आता आटून अर्ध होत आलेलं आहे आणि थोडंसं असं घट्ट देखील झालेलं आहे। काही जण दूध घट्ट होण्यासाठी
कंडेन्स मिल्क वापरतात किंवा मिल्क पावडरचा वापर करतात, पण ह्या ठिकाणी आपण तसं काही न करता फक्त आणि फक्त दूध आटवून ते घट्ट करून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की आपलं दूध थोडं असं आटलं गेलेलं आहे आणि दुधाचा रंग सुद्धा बदललेला आहे। आता ह्या ठिकाणी आपण 4 मोठे चमचे साखर टाकून घेणार आहोत। तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। साखर टाकून झाल्यावर दूध सतत हलवायचं आहे, जेणेकरून दूध खाली लागलं जाणार नाही आणि साखर सुद्धा छान अशी विरघळली जाईल। या ठिकाणी मी गॅसची आच मध्यम ठेवलेली आहे आणि चमच्याचा वापर करून दूध सतत हलवत आहे। आता आपण कुल्फीचा तिसरा प्रकार पाहणार आहोत आणि त्यासाठी मी एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे दूध काढून घेत आहे आणि आता ह्या गरम दुधामध्ये आपण 15 ते 20 काड्या केसरच्या टाकून घेणार आहोत। केसरमुळे ना आपली इकडे मलाई केसर कुल्फी तयार होणार आहे। आता हे केसर टाकून झाल्यावर छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं। केसरमुळे रंग आणि फ्लेवर छान येतो। तर ह्या ठिकाणी केसरचा बाउल साईडला ठेवून आपण आपलं हे दूध परत हलवायला घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी साखर विरघळण्यासाठी आपल्याला अजून 10 ते 12 मिनिटांचा कालावधी लागलेला आहे। त्यानंतर मग आता आपण ह्यामध्ये तयार केलेली काजू बदामाची पावडर टाकून घेतलेली आहे। ह्या ठिकाणी मी सगळी काजू आणि बदामाची पावडर टाकून घेत आहे। चमच्याच्या प्रमाणे गेलो ना तर ह्या ठिकाणी मी 5 चमचे काजू बदामाची पावडर टाकलेली आहे आणि आता परत आपण हे दूध ढवळत राहायचं आहे। काजू बदामाची पूड वापरल्यामुळे ना आपल्या ह्या दुधाला छान असा कलर आणि फ्लेवर येणार आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपलं दूध आता ऑलमोस्ट आटून झालेलं आहे। आता आपण इथे गॅसची आच फास्ट ठेवून हे दूध सतत कंटिन्युअसली न थांबता हलवायचं आहे। आता आपलं हे दूध ऑलमोस्ट असं घट्ट झालेलं आहे। साधारण 1 ते 2 मिनिटं दूध सतत उकळल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपलं हे दूध छान असं घट्ट झालेलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साधारण एवढं घट्ट आपलं असं हे दूध व्हायला हवं आहे। हे दूध घट्ट होण्यासाठी मला साधारण अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी लागलेला आहे। तुम्हाला कमी जास्त वेळ सुद्धा लागू शकतं। हे सगळं अवलंबून आहे दुधावर आणि तसंच गॅसच्या आचेवर सुद्धा। आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेवढं आपण दूध घेत आहोत ना ते दूध आटवून अर्ध करायचं आहे, म्हणजे 1 लिटर दूध अर्धा लिटर होईपर्यंत आटवायचं आहे। तर ह्या ठिकाणी मी मगाशी जसे अंजीर भिजत ठेवले होते ते अंजीर आता छान असे भिजून फुगलेले आहेत। आता हे अंजीर आपण पाण्यामधून काढून घेणार आहोत। हे अंजीर थोडे हलक्या हाताने स्क्वीज करून त्यातलं जास्त पाणी काढून मग हे अंजीर आपण आता बारीक असे कापून घेणार आहोत। अंजीर पाण्यात भिजत ठेवल्यामुळे ते पटकन असे कापले गेले। आता ह्या कापलेल्या अंजीरपैकी आपण 1 चमचा अंजीर असेच ठेवणार आहोत आणि उरलेल्या अंजीरची आपण पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही तयार केलेली पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपण हे जे चंक्स होते आपले अंजीरचे ते टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत। मी ह्या ठिकाणी सगळीच पेस्ट नाही बनवली अंजीरची, थोडे चंक्स ठेवले जेणेकरून जेव्हा कुल्फीमध्ये आपण हे चंक्स टाकू ना तर ते खाताना दाताखाली लागतील। आणि आता आपल्या कुल्फीचा आपण चौथा आणि शेवटचा प्रकार पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 50 ग्रॅम पिस्ता घेतलेले आहेत आणि ह्यापैकी मी 2 ते 3 पिस्ता साईडला काढून ठेवलेला आहे आणि उर्वरित ह्या सगळ्या पिस्तांचे आपण बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। आणि ह्या ठिकाणी आपले सगळे पिस्ते कापून झालेले आहेत। तर ह्या ठिकाणी आपल्या कुल्फीचे सगळे फ्लेवर्स तयार झालेत, अंजीर, केसर आणि पिस्ता। शेवटचा प्रकार जो आहे तो प्लेन मलाई आहे, तर तो मी व्हिडिओमध्ये दाखवला नाही आहे। आणि आता आपण वळूया कुल्फीच्या साच्यांकडे। तर ह्या ठिकाणी मी कुल्फीचे साचे घेतलेले आहेत। हे साचे तुम्हाला आईस्क्रीम बनवतो ना तर त्यासाठी लागणारं साहित्य जे असतं त्या दुकानामध्ये सुद्धा भेटून जाईल किंवा केक बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा सहजरित्या भेटून जातील। जर अगदीच नाही भेटलं ना तर तुम्ही घरी असलेला ही अशी जी वाटी आहे ना त्या वाटीमध्ये सुद्धा ही कुल्फी बनवू शकता किंवा एखाद्या प्लास्टिकच्या वाटीमध्ये किंवा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही ही कुल्फी बनवू शकता। तर हे झालं कुल्फीच्या साच्यांबद्दल।
एक एक करून आता आपण सगळ्या बाउल्समध्ये तयार केलेलं दुधाचं मिश्रण टाकून घेणार आहोत। सर्वप्रथम इथे मी केसरच्या मिक्सचरमध्ये हे दुधाचं सारण टाकून घेतलेलं आहे। साधारण 2 चमचे मी इथे दुधाचं सारण टाकलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा किती छान असा पिवळा रंग आलेला आहे आपल्या ह्या फ्लेवरला आणि अशा प्रकारे तयार झाला आहे आपला केसर फ्लेवर। आणि आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या फ्लेवरकडे, तो म्हणजे अंजीर फ्लेवर। आता ह्या अंजीरच्या फ्लेवरमध्ये सुद्धा मी 2 चमचे दुधाचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जो आवडेल तो फ्लेवर इथे बनवू शकता। जसं की जर तुम्हाला चिकूचा फ्लेवर आवडत असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही चिकू घेऊ शकता। चिकू स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग ह्या चिकूच्या पेस्टमध्ये तयार केलेलं दुधाचं मिश्रण टाकायचं की मग झाली आपली चिकू फ्लेवरची कुल्फी तयार। आणि इथे आपला हा दुसरा फ्लेवर सुद्धा तयार झालेला आहे। आणि आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या फ्लेवरकडे म्हणजेच पिस्ता फ्लेवरकडे आणि ह्यामध्ये सुद्धा मी 2 चमचे दुधाचं मिश्रण टाकून घेत आहे। आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की मी सगळे पिस्ते वापरले नाही आहेत, त्यापैकी 2-3 पिस्ते ठेवलेले, तर हे पिस्ते आता आपण किसून ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। पिस्ता किसून टाकल्याने ना आपला हा फ्लेवर जो आहे किती छान दिसत आहे नाही का। आता आपण इथे चौथा आणि शेवटचा प्रकार पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि ह्या बाउलमध्ये मी हे तयार केलेलं दुधाचं मिश्रण टाकून घेत आहे। हे बेस मिश्रण आहे ज्यामध्ये काजू आणि बदामाची पावडर टाकलेली होती आणि ह्या ठिकाणी मी 2 चमचे हे दुधाचं मिश्रण टाकलेलं आहे। तर प्रत्येक फ्लेवरसाठी इथे मला 2 चमचे दुधाचं मिश्रण लागलेलं आहे आणि अशा प्रकारे आपले 4ही फ्लेवर्स तयार झालेले आहेत। आता आपण एक एक करून सगळ्या साच्यांमध्ये हे फ्लेवर्स टाकणार आहोत। तर सर्वप्रथम इथे मी काजू बदाम फ्लेवरची कुल्फी साच्यामध्ये भरून घेत आहे आणि जर चमच्याने बघायचं झालं ना तर साधारण मला 6 ते 7 चमचे काजू बदाम फ्लेवरचं हे दुधाचं मिश्रण लागलेलं आहे। हे मिश्रण बनवून झाल्यावर झाकण घट्ट असं व्यवस्थित लावून घ्यायचं। आता एक एक करून आपण सगळे कुल्फीचे फ्लेवर्स ह्या साच्यांमध्ये भरून घ्यायचे आहेत। तर ह्या ठिकाणी मी केसरचा फ्लेवर ह्या साच्यामध्ये भरून घेत आहे। आता आपण तिसरा म्हणजेच अंजीर फ्लेवर कुल्फीमध्ये भरून घेतलेला आहे। सगळ्या साच्यांचं झाकण जे आहे ते व्यवस्थित घट्ट लावून घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी आपण आपला चौथा आणि शेवटचा फ्लेवर कुल्फीच्या ह्या साच्यामध्ये भरून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपले 4ही कुल्फीचे फ्लेवर्स तयार झालेले आहेत। आता हे कुल्फीचे साचे आपण डीप फ्रीजरमध्ये साधारण 8 ते 10 तासांसाठी ठेवणार आहोत। 7 ते 8 तास झालेले आहेत आणि डीप फ्रीजरमधून आपण हे कुल्फीचे साचे बाहेर काढून घेतलेले आहेत आणि आता सुरीच्या सहाय्याने आपण हे किनारे मोकळे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून सुरी आतपर्यंत जाईल आणि कुल्फी बाहेर येण्यास मदत होईल। तर अशा प्रकारे आपली ही कुल्फी साच्यामधून आपण बाहेर काढलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपली ही कुल्फी किती छान अशी दिसत आहे, अगदी दाणेदार अशी झालेली आहे। तर अशा प्रकारेच आपण बाकीच्या कुल्फ्या सुद्धा काढून घेणार आहोत। कुल्फी बनवताना तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगायची विसरली, तर ती म्हणजे अशी की जेव्हा आपण दुधामध्ये साखर टाकतो ना, साखर टाकून झाल्यावर तुम्ही ह्यामध्ये थोडीशी अशी वेलची पूड सुद्धा टाकायची आहे। इथे मी ते शूट करायला विसरली, म्हणून तुम्ही ह्या गोष्टीची खबरदारी घ्या। तसेच कुल्फी तयार करून झाल्यावर जेव्हा आपण कुल्फी फ्रीजरमध्ये ठेवू ना, तर फ्रीजरचे दरवाजे सारखे सारखे खोलायचे नाही आहेत, नाहीतर कुल्फी व्यवस्थित अशी थंड होणार नाही। ह्या ठिकाणी मी 4 प्रकारचे कुल्फी दाखवलेली आहे। तुम्ही ह्याच्या ऐवजी जसं मी आधी सांगितलं की चिकूची कुल्फी बनवू शकता, गुलकंदची कुल्फी बनवू शकता किंवा इवन तुम्ही आंब्यापासून सुद्धा कुल्फी बनवू शकता। तर एक एक करून इथे मी सगळ्या कुल्फ्या साच्यामधून बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या ह्या 4ही प्रकारच्या कुल्फ्या किती छान दिसत आहेत, अगदी बाहेर बाजारात मिळतात तशाच दाणेदार झाल्या आहेत। ह्या कुल्फ्या दिसायला तर छान आहेतच आणि खायला सुद्धा खूप टेस्टी आहेत बरं का।
तर अशी ही दाणेदार कुल्फी तुम्ही घरच्या घरी बनवा आणि ती कशी झाली आहे हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।